सोयरीक झाल्यानंतर मुलगी दिली वैष्णवाच्या घरी. वैष्णवाच्या घरी मुलगी दिली. मुलगी शैवाची होती, वैष्णवाच्या घरी दिली. आता वैष्णवाच्या घरी दिल्यावर मग सासरेबाईंनी सांगितलं सुनाला आपल्या लेकीसारखी आहे. हे म्हणले सुनबाई लक्षात घे, आपलं घर वैष्णवाचं आहे, तेव्हा इथे सारवीत असताना कधीही चुकूनही असा हात करायचा नाही, असंच सारवलं पाहिजे बरं का. 2-4 रोज सासरेबाचं टुमणं. सुनबाई लय हुशार, ती म्हणली मी 3 दिवस झाले पाहते मामाजी दात घासतेत, पण आपण बोलावं कसं, लहान तोंडी मोठा घास होईल. मग एक दिवशी सासरेबाईंनी जरा दटिली असन बाई सुनबाई. सुनबाई म्हणली मामाजी 3 रोज झाले मला वाटतं मला बोलावं वाटतंय, पण कसं बोलावं. अरे मी तुझ्या बापासारखं आहे, काय झालं, काही बिघडलं का. म्हणले तुम्ही दात घासताना असे घाशी जा ना. मग दात घासताना तुम्ही मग मंजन घ्यायचं त्या याच्यावर काय ब्रशवर पेस्ट घ्यायचं आणि असं असं घासायचं. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तया भेणे. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसलासे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नामामृतसार मुखा माझी. गोविंद असने गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. पांडुरंगा समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलः संविठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जसु जोदायि कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. सिया राम में सब जग जाने,
संताशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनामाईशी देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी महान भगवान भक्त प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला भक्ती उत्सव वर्षे 14वे 14व्या वर्षातील 4थ्या क्रमांकाची सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। आपल्या गावाचं वैभव आहे की गेली 13 वर्ष झाले आपल्या गावामध्ये दृष्ट लागेल असा कार्यक्रम चालू आहे। सुंदर असा उपक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा धाकमुक होती, कडीला जातं का नाही, गेलं 14वं वर्ष सुरू आहे हे काय। इवलेशे रोप लाविले द्वारी ज्ञानोबराय म्हणतात, त्याचा वेलू गेला गगनावरी। एक तपपूर्ती होऊन दुसऱ्या तपपूर्तीकडे वाटचाल चाललेली आहे सप्ताहाची। आणि गेल्या 2 वर्षापासून गावकरी मंडळीच्या आग्रहास्तव जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं जे वेदवाणी आहे, पंचम वेद म्हटलं जातं गाथ्याला, आणि गाथा पारायण होणं गरजेचं असतं गावोगाव। आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचे सुपुत्र जगन महाराज म्हणले, वा महाराज काही होऊ द्या म्हणले, पारायण करायचं आपल्याला। त्यांची इच्छा जोग महाराजांनी पूर्ण केली, पण गेल्या वर्षी अर्धच झालं म्हणले पारायण। जगन महाराज म्हणले ते बाकीचं काय नका सांगू म्हणले, आमचं पारायण पुरं होऊ द्या बाबा। मग यावर्षी पुन्हा पारायण सोहळा आहे, पण काही लोकांची मनात इच्छा होती की तुकोबरायचं जीवनचरित्र आम्हाला ऐकायचं। तर आपले जवळचे आपले स्नेही आहेत, पाहुणे आहेत, श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज घाटगे सुंदर असं चरित्र करतात आपल्या। हे मी तुम्हाला सांगावं याची काही गरज नाही, कारण तुम्ही 4 दिवस झाले ऐकताय, चरित्र ऐकताय। सुंदर असं चरित्र चालू आहे तुकोबरायांचं, आणि सगळ्या गावकऱ्याचं याला पाठबळ आहे। पाठबळ असल्याशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत नसतो। गावामध्ये अनेक गोष्टी असतात, कोणी आडवं चालणारे असतात, कोणी उभं चालणारे असतात, आहे का नाही। देवानं माणूस प्राणी बनवतानाच उभा बनविला, पण हे सालं कधी कधी आडवं चलत आहे। विठ्ठल विठ्ठल बनिताना बघा तुम्ही 184 येवणी माणूस प्राणी सोडला तर बाकीचे येवणी सगळ्या आडव्या आहेत।
कोणी 4 पायाचं, कोणी 6 पायाचं, कोणी असंख्य पायाचं, कोणी बिगर पायाचं. हे 2 पायावर बनिलं कारण हे उभं मॉडेल आहे. मॉडेल उभं पण आडवं चलत आहे कधी कधी. पण महाराज म्हणतात ना, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या गावाचं भाग्य असं की एका बाजूला पंढरीश परमात्मा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे तोंड करून हनुमंतराय आहे. अंधोईच्या झपक्यात वाटोळं होईनच कसं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोड असा कार्यक्रम चालू आहे. 4थ्या दिवसाची सेवा आहे. आजच्या या सेवेकरिता मुद्दाम होऊन वैकुंठवासी जोग महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून, आजच आहे का महाराज पुण्यतिथी? काल होती. तर त्याला अनुसरून वैष्णवाची लक्षणं सांगणारा तुकोबरायचा सुंदर असा अभंग आपल्यासमोर मांडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये महाराज वैष्णवाचे दोन्ही प्रकारची लक्षणं सांगतात. विठ्ठल विठ्ठल. दोन्ही प्रकारचे म्हणजे वैष्णवाचे अंतरंग लक्षण आहेत, काही बहिरंग लक्षण आहेत. एका विनय एक कामानय. इतकंच पाहिजे होतं. म्हणजे अंतरंग नसतील तर बहिरंगाला किंमत नाही, आणि बहिरंग नसतील तर अंतरंगाला सुद्धा किंमत नाही. बरं का, जबाबदारीनं वाक्य बोललो. म्हणजे अंतरंग लक्षण आहेत, मग त्याला वैष्णव म्हणावं का? कशाहून म्हणावं? कारण बहिरंग लागतंच. म्हणून तर तुम्ही बघा तुकोबरायच्या अभंग गाथेमध्ये अनेक अभंग असे आहेत, बाह्य वेशभूषेला किंमत दिलेली आहे. विठ्ठल गोपी चंदन ओटी तुळशीचा माळा, नाचा सगळे नाचा. ना धिन धिन ना ना. अरे वा, बारीक बारीक बारीक. नारायण महाराज जमायला पाहिजे सगळ्याला. अरे वा अरे वा. हे वैष्णवाचे बाह्य लक्षणं प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी. त्याही अभंगात दोन्ही लक्षणं आहेत बरं का महाराज, दोन्ही लक्षणं आहेत. आणि आजच्या कीर्तनाला घेतलेल्या अभंगात सुद्धा दोन्ही प्रकारचे लक्षणं आहेत. कारण त्या दोघाचा मेळच असा आहे
की अंतरंग लक्षणाशिवाय साधू खरा नसतो आणि बाह्य लक्षणाशिवाय तो ओळखायला येत नसतो। मग साधू ओळखायचा आहे तर त्याचे काही लक्षणं आहेत। गोपीचंदनाची उटी लावली पाहिजे। मग आजच्या अभंगामध्ये सुद्धा आहे, गोपीचंदनाचा उभा गंध लावला पाहिजे, कारण वैष्णवाचा टिळा कसा असतो, उभा असतो। सगळ्या पंथाचे गंध ठरलेले आहेत। गंध, पंथ म्हटलं की, संप्रदाय म्हटलं की अनेक गोष्टीचा समुच्चय असतो, सगळ्या गोष्टी लागतात। संप्रदाय म्हटलं की त्याला देव असतो, संप्रदाय म्हटलं की त्याला संत असतात, संप्रदाय म्हटलं की त्याला ग्रंथ असतो, संप्रदाय म्हटलं की त्या संप्रदायाचे जे अनुयायी असतात त्या अनुयायाला एक विशिष्ट नाव असतं बरं का नाना, आणि त्या अनुयायाला ओळखण्याचं एक स्वतंत्र चिन्ह असतं। विठ्ठल हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 5 देवतेची उपासना आपल्या धर्मशास्त्रामध्ये आलेली आहे। तुम्ही बघा, भारतभर भ्रमण करणारे माणसं या ठिकाणी आता बरेच बसलेले आहेत। कुठं कुठं लोक जाऊन येतात। अनेक विभागामध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या देवदेवतेची लोक भजन भक्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। भारतामध्ये कुठे कुठे सूर्याचे उपासक आहेत बरं का, सूर्याचे उपासक आहेत। मग सूर्याच्या उपासकाला काय म्हणतात? त्यांचा देव कोण आहे? सूर्य हाच देव आहे, सूर्य हाच देव आहे। आणि सूर्याची उपासना करणारे त्याचे भक्त असतात। मग त्या भक्ताला काय म्हणतात? बोला, मोहन महाराज लय चराचरा प्रमाण देत असतात तुम्ही, आता बोला ना। त्याला म्हणतात सौर। सूर्याच्या भक्ताला काय म्हणतात? सौर। अहो सोपं आहे ना, तुमच्या गावाला खेटून सौर ऊर्जा झाली ना, आहे का नाही? सौर म्हणतात त्यांना। सूर्याचे उपासक असतात त्यांना सौर म्हणतात। देवीचे उपासक असतात त्यांना काय म्हणतात? बोला, त्यांना म्हणतात शाक्त। शक्तीचे उपासकाला शाक्त म्हणतात, सूर्याच्या उपासकाला सौर म्हणतात। आता कोण राहिलं? हो, भगवान भोलेनाथ। भोलेनाथाच्या भक्ताला काय म्हणतात? शैव म्हणतात, शैव, आहे की नाही? आणि भगवान हो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। हो, गणपती बाप्पा। हा, गणपतीच्या भक्ताला म्हणतात गाणपत्य बरं का। गणपतीच्या भक्ताचा गंध वेगळा, शाक्ताचा गंध वेगळा। शाक्ताचा गंध कोणता आहे सांगू शकेल कोणी? शक्तीच्या उपासकाचा गंध कोणी सांगू शकेल? कुंकू बरं का। कुंकू आपल्या संस्कृतीमध्ये लावायचा प्रथा आहे, माणसानं सुद्धा लावलं पाहिजे। पण कोण लावतात? नेहमी आपल्या कपाळी शक्तीचे उपासक कुंकू लावतात। वारकऱ्यानं जर कुंकू लावलं की समजायचं यानं संप्रदाय बदलला। विठ्ठल विठ्ठल। शैव, महादेवाच्या भक्ताला काय म्हणतात? शैव बरं का। शैवाचा गंध कसा असतो आणि कशाचा असतो? शैवाचा गंध विभूती। कसा असतो? आडवा असतो। आडवा होता पहिला, नुसता आडवा 3 बोटाचा पट्टा। पण महाराज दोघांना केली युक्ती, युती दोघांना युक्ती केली। ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या, या सर्व संत महात्म्याच्या अगोदर या महाराष्ट्र भूमीमध्ये शैवाचं आणि वैष्णवाचं असं कडाक्याचं भांडण होतं, कडाक्याचं। शैवाच्या घरची मुलगी वैष्णवाच्या घरात दिली जाणार नाही, इतकं भांडण महाराज। हा, आपण बोलतो ना भक्तीचा आणि त्याचा काय संबंध आहे आपल्याला? त्याच्या लेखी बाळी थोड्याच करायच्या म्हणतात माणूस, खरंच करीत नव्हते। शैवाची मुलगी, हा ते शैव ते आडव्या गंधावाले आहेत, आपल्याला नाही जमत त्याचं, असं होतं। अहो एवढंच काय,
पण शैवाच्या घरी शैव जे होते, जे शिवाचे उपासक होते, ते बायकाला सांगायचे की चुकूनही असं सारवू नका, कारण आपला पंथ काय कसा आहे, असं सारवायचं. आणि मग ओघानच आलं. वैष्णवाच्या घरच्या माणसं बायाला सांगायचे असं सारवायचं नाही, कारण आपला गंध असा असतो, हे की महाराज. या काय घरी झालं ना, सोयरीक झाली. आता सोयरीक झाल्यावर मोडी येते का वैभव, हे की सोयरीक झाली. सोयरीक झाल्यानंतर मुलगी दिली वैष्णवाच्या घरी. वैष्णवाच्या घरी मुलगी दिली. मुलगी शैवाची होती, वैष्णवाच्या घरी दिली. आता वैष्णवाच्या घरी दिल्यावर मग सासरेबाईंनी सांगितलं सुनाला, आपल्या लेकीसारखी आहे. हे म्हणले, सुनबाई लक्षात घे, आपलं घर वैष्णवाचं आहे, तेव्हा इथे सारवीत असताना कधीही चुकूनही असा हात करायचा नाही, असंच सारवलं पाहिजे, बरं का. 2-4 रोज सासरेबाचं टुमणं. सुनबाई लय हुशार. ती म्हणली, मी 3 दिवस झाले पाहते मामाजी दात घासतेत, पण आपण बोलावं कसं, लहान तोंडी मोठा घास होईल. मग एक दिवशी सासरेबाईंनी जरा दटिली असन बाई, सुनबाई म्हणली, मामाजी 3 रोज झाले मला वाटतं मला बोलावं वाटतंय, पण कसं बोलावं. अरे मी तुझ्या बापासारखा आहे, काय झालं, काही बिघडलं का. म्हणले, तुम्ही दात घासताना असे घाशी जा ना मला. दात घासताना तुम्ही मग मंजन घ्यायचं, त्या याच्यावर काय ब्रशवर पेस्ट घ्यायचं आणि असं असं घासायचं. तुम्ही असं काम घासिता, हे आडवं नाही का होत. नव्हतं महाराज, लयच अवघड होतं. एक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये असा आहे की ज्ञानोबरायाच्या नंतरचा, बरं का, शैव आणि वैष्णव दोघं एक झाले. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायचा अभंग तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. तुकोबराय म्हणले, अरे बदलच नाही त्याच्यात थोडा बी. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणले, भेद जे करतात लोक त्याच्यासाठी सांगतात तुकोबराय, फक्त इलंटीचाच बदल आहे, आता काय बदल आहे. मग तसं गंधात सुद्धा काही बदल होता. पूर्वी शैवाचा गंध उभा होता आणि वैष्णवाचा आडवा होता. मग आता वैष्णव आडवा गंध लावतात का नाही लावीत, लावतात. सोमवार असावं एखाद्या वैष्णवाला, सोमवार असतो का नाही, सगळे वैष्णव सोमवार धरतात. उलट तुकोबारायनं त्याच्यात सुधारणा केली. तुकोबाराय म्हणतात, जो वैष्णव असून जर सोमवार धरीत नसेल, हे का नाही, हे का नाही, काय अभंग आहे, जया नाही नेम एकादशी व्रत, असा एक अभंग आहे महाराजाचा. आणि एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गती होईल नेन. वैष्णव आहे पण सोमवार धरीत नाही का, महादेवाचा आहे म्हणून. अरे महादेव अजून भेद राहिलाच का तुमच्या, म्हणजे दोघं एक केले महाराज ह्या सगळ्या संतांनी. आणि म्हणून तुम्ही बघा, भस्म जेव्हा लावतात, भस्म लावताना प्रथा आहे, भस्म 4 बोटाला लावून घ्यायचं. ती भस्माची ओळी असते अशी डाव्या हातात, असं अंगठ्याला भस्म लावायचं, ह्या बोटाला लावायचं, ह्या बोटाला लावायचं. 3ही बोटाला लावणं झाल्यावर अगोदर असं नाही बरं का, आपा बोल जा, मला थोडंफार मग कमी जास्त झालं सांगा जा, हे का नाही, कारण दोघं एक येत ना आता आपण सगळे. तर आधी आडवा नाही लावायचा, ही प्रथा आहे. काय करायचं, आणि सरळच नाही लावायचं, असं असं घ्यायचा हात, उभा आधी लावायचा आणि मग आडवा लावायचा, ही प्रथा आहे. पण उभ्याशिवाय आडव्याला किंमत नाही आणि आडव्याशिवाय उभ्याला किंमत नाही. असा सुंदर दोन्ही संप्रदायाचा मिलाप सगळ्या संतांनी घडवून आणला. विठ्ठल विठ्ठल. म्हणले, मग वैष्णवाचा जो काही गंध आहे, वैष्णवाचा जो काही गंध आहे, वैष्णवाचा जो काही पेहराव आहे, तो पेहराव नेमका कसा आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. ऊर्ध्वपुंड्र कंठी
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज वैष्णवाचे बहिरंग लक्षणं, बाह्य लक्षणं वर्णन करतात. महाराज म्हणतात, वैष्णवाचा गंध कसा असतो तर उभा असतो, हे का नाही. आता पहा, ह्या शब्दामध्ये ऊर्ध्व पुंड्र असा शब्द आहे. जरा अवघड अक्षर आहेत, त्याच्यामुळं ते सगळं अवमेळ होतो एखाद्या वेळेस. त्यातमध्ये एखाद दोन दातं पडलेले असं बस, मग तर चवच गेली. ऊर्ध्व म्हणजे उभा आणि पुंड्र म्हणजे आपला पांढरा पट्टा, असा उभा गंध, आणि तोही 12 ठिकाणी लावायचा. बरं का, आपल्या वैष्णवामध्ये 12 टिळे असा एक शब्द आहे. महाराज 12 ठिकाणी शरीराला तो गंध लावायचा, अशी आपल्या वैष्णवामध्ये धारणा आहे. मग कुठं कुठं लावायचा मी ठिकाणं सांगतो, तुम्ही मोजा फक्त. पोटावर 3 पट्टे, पोटावर ह्या बाजूला एका, ह्या बाजूला एका, मध्यभागी किती झाले, डोक्याला 1, 4, कानाला ह्या बाजूला 5, ह्या बाजूला 6, पाठीवर 7, डोक्यावर 8, कंठामध्ये 9, हृदयावर 10 झाले, ह्या भुजावर आणि ह्या भुजावर, असं 12 ठिकाणी गंध लावायचा. त्याचे स्वतंत्र मंत्र आहेत, पण एवढ्या खोलात तुम्ही काय जाऊ नका. विठ्ठल म्हणलं आज कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला, त्याच्यामुळं अभंगाच्या तिसऱ्या चरणातून प्रवेश केला. तिसऱ्या चरणातून प्रवेश केल्यावर बऱ्याच जांभळ्या देणाऱ्याच्या ध्यानात आलं का नो आकाराला बाबा, एकदम तिसऱ्या चरणात गेला महाराज, काय गेलाय. आणि पहिले कोणाला सोडायची 2 मी लक्षणं सांगत होतो. तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये बहिरंग लक्षणं आलेत, आणि पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये अंतरंग लक्षणं आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. वैष्णव लक्षणं सांगत असताना, दोन्ही प्रकारचे सांगत असताना तुकोबरायानं मोठी गंमत केली. महाराज म्हणतात की वैष्णवाचे बाह्य लक्षणं सांगणारे महाराजाचे सुद्धा अनेक अभंग आहेत. आपण 1-2 कडवे घेतले, पण अंतरंग लक्षणं सांगणारे सुद्धा अनेक अभंग आहेत बरं का महाराजांचे. त्याच्यातला आजचा जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये महाराजांनी आज त्या वैष्णवाला काय महाराजाच्या मनात आलं कोण जाणे बरं का, पण कधी नवं एवढं मोठं विशेषण देऊन अभंगाच्या पहिल्या चरणात
वैष्णवाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी वैष्णवाचे अंतरंग लक्षण सांगत असताना पहिला शब्द प्रयोग केला, झुंजार. वैष्णव कसे असतात? झुंजार असतात. महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा, खेड्यापाड्यातल्या, ते म्हणतात वैष्णव म्हणजे नेभळट असतात, झुंजार नसतात. आणि ते तुमचं काम नाही महाराज हे आम्हाला सांगते. म्हणजे काय हाणामाऱ्या करायचा टाईम आला का नाही, ते म्हणजे हा तुमचं काम नाही हे, त्याला आम्हीच पाहिजे. मग हाणामाऱ्या करतात म्हणून झुंजार का? नाही 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 नाही. मग कशामुळं झुंजार? ऐका, नेभळट वारकरी नसतो. वारकरी शब्दाचा अर्थ आहे काळावर वार करतो. खेड्यामध्ये अनेक लोक लक्षणं सांगतात. वारकरी कोणाला म्हणावं? शिळे तुकडे पार करी. स्वतः जोग महाराज, त्याच्यानंतर मामासाहेब दांडेकर स्वतःला काय म्हणून घ्यायची? वारकरी. पंढरीचा वारकरी काय म्हणायचे? आपण लावतो की नाही? आपला विश्वासू श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज पौळ लावतो की नाही आपण? मामासाहेब लावायचे आपला पंढरीचा वारकरी. लिहिलं तर लिहिलं नाव आहे की नाही? शंकर म्हणायचे, एकेरी नाव घ्यायचे स्वतःच. वारी करणारा जो असतो तो वारकरी, वार करणारा असतो तो वारकरी. नेभळट असतो तो वैष्णव नाही, वारकरी नाही. विठ्ठल युद्धभूमीवर युद्ध चालू होतं. दोन्ही पक्षाचे सैन्य युद्धार्थ जमले होते. एका बाजूला कौरव सैनिक होते, एका बाजूला पांडवाचं सैनिक होते. आणि या दोन्ही सैनिकाच्या मध्यभागी कोण होतं? दोन्ही सैन्याच्या मध्ये कोणीच नव्हतं बरं का. सैन्य दोघं असे तुटून पडलेले. आदेश सुटायचा अवकाश होता फक्त, आहे का नाही? आक्रमण नुसतं म्हणायचा अवकाश होता की हे तुटून पडणार होते महाराज. जमले दोन्ही सैन्य. अर्जुन होता योद्धा खरा. अर्जुन कसा होता? योद्धा होता, धनुर्धर होता. अर्जुन म्हणला देवाचा रथ चालवायला भगवान. काय महाराज त्या अर्जुनानं पुण्य केले असेल? ज्ञानोबराय म्हणतात, कैसे पार्थेयेने सर्वोत्तम पुण्य केले. येथ जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थेयेने सर्वोत्तम पुण्य. काय पुण्य केलं असेल महाराज अर्जुनानं? होय महाराज, अर्जुनाचा रथ चालवायला कोण होतं? श्रीकृष्ण भगवान, द्वारकाधीश भगवान अर्जुनाचा रथ चालवायला होते. मग रथ चालविण्याचं काम तुम्हाला सोपं वाटतं का अवघड वाटतं? आपल्याला वाटतं सोपं आहे ना. मालकाला घेऊन जायचं, अनेक गावं पाहायला भेटते, तऱ्हातऱ्हाचे माणसं पाहायला भेटते. इतकं सोपं नका समजू महाराज. भगवान द्वारकाधीश रथ चालवायला होते. रथ अगोदर तयार करावा. अर्जुनाला हाक मारायची, अर्जुनराव. अर्जुनराव म्हणजे खोतकर नाही बरं. चला महाराज रथ तयार आहे. अर्जुनाला म्हणायचं देवा 2 मिनटं थांबा. सॉक्स घालायचे राहिले. मग तो बूट असा त्याला थुट्टी होती. बुटा सगट अर्जुनानं यायचं. बुटं घालून सगळी ढाल तलवार धनुष्यबाण काय असेल ती सगळं शस्त्रसंपत्ती हातामध्ये अंगावर धारण करून अर्जुनानं यावं बाहेर. टाप टाप टापचे काय खेटर आता सारखे बुटं होते का? हो असा आवाज यायचा. राजमहालामधून जेव्हा अर्जुन राजे लोक बाहेर पडायचे ना मला, टाप टाप घोडा चाललाय जणू काय असा आवाज यायचा त्या बुटाचा. अर्जुन आला की देवानं म्हणावं या मालक बसा रथामध्ये. आणि मग सरळ बसायचं का अर्जुनानं? कशात तरी पाय टेकून ते तसलं नाही. देवानं उभं राहायचं पुढं, गुडघ्यामध्ये पाय वाकवायचा आणि एक पाय असा दुमडून उभं राहायचा अर्जुनाच्या पुढे. देवानं असं उभं राहायचं. मग कारण रथाचं जे साठं आहे चेचेस
गाडीला म्हणायचं का चेचेस नुसतं, मग साठ्याला म्हणून आपण. त्या रथाचं जे चेचेस आहे ते फार उंच असल्यामुळं मग तिथं अर्जुनाचा पाय कसा पुरण, मग मधी पायरी करायची देवानं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं असा गुडघा उभा करायचा आणि बुटा सगट अर्जुनानं पाय द्यायचा. इथं काय महाराज काय ताकद असेल त्या अर्जुनामध्ये. बुटा सगट पाय द्यायचा इथं पहिला आणि दुसरा साट्यात, आणि मग बसायचं. बसला बो अर्जुन. युद्धाचा पहिला दिवस. अर्जुन म्हणतो, देवा आता झडकरी रथू पेलावा आणि नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. दोन्ही सैनिक जिथे आमने सामने भिडलेले आहेत, आता फक्त तुटून पडायचे राहिले होते. अशा जाग्यावर माझा रथ नेऊन उभा करा देवा. मला एकदा बघू द्या कोणाकोणात हिम्मत आहे या अर्जुनाबरोबर लढण्याची. विठ्ठल मग देवानं रथ हाकला महाराज. रथ हाकला. देव लय हुशार महाराज, नुसता हुशार नाही. चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. भगवान हुशार आहे महाराज. भगवान म्हणले आता याच्यात काय आहे, हो याच्यामध्ये स्फूर्ती आलेली, तो रक झटका हाना नाही. थोड्या वेळानं हे म्हणे लय हिव वाजायला, असं व्हायला तसं व्हायला, आहे की नाही. हो कीर्तन सुरू करणारे लय हुशार असते. ते म्हणले लय उशीर झाला, लय थंडी सुटती, गांगडून जाता सगळा खेळ. लवकरच 8:30लाच, पण 8:45 9:15 होते सुरू होता. पण देव म्हणले तसं नाही. आता अर्जुन बसलेला आहे ना. अर्जुनानं बसल्या बसल्या सांगितलं, देवा आता झडकरी रथ पेलावा. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला रथ. रथ उभा केल्यावर अर्जुन मनात म्हणत होता, बहुत करुणी कौरव आतुर दुस्वभाव वाटी वावीन हाव बांधिती झुंजी. हे दुसऱ्यात हिंमत नाही. जास्त करून कौरवच असतील. हे दुर्योधन दुःशासन हे सगळे दू लावलेले होते ना त्याचे भाऊ 100, हेच असतील पुढं 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 पुढं. आणि अर्जुनाच्या हातात धनुष्य दिसलं रे दिसलं, चिंगाट पळून जाणार आहेत म्हणले हे सगळे. मूर्ख झाले, पण लय टराटरा करतील. अर्जुन म्हणलाच होता देवाला, नी म्हणला रथ पाहू दे मला याची थोबडं एकदा, निहाळू दे मला कोणाकोणात हिंमत येत. देवानं रथ उभा केलं रे, जिरली नाही याची हिंमत महाराज. आता ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्या अंगामध्ये वीरश्री होती तोपर्यंत अर्जुन असं बोलला खरं, पण देवानं जेव्हा रथ नेऊन उभा केला तेव्हा त्यानं पाहिलं काय झालं त्याच्यावर मोठा परिणाम झाला. एखाद्यानं साप पहावा, तो जसा हातपाय गळून जातात त्याच्या ठिकाणी जशी दुर्बलता यावी त्या पद्धतीने अर्जुनाच्या सगळ्या शरीरावर जी वीरश्री आरूढ झाली होती ती वीरश्री पळून गेली. कशी पळून गेली, काय गोड वर्णन केलं माझ्या माऊलीनं. माऊली म्हणतात, आधी दृष्टांत देतो बरं का. दृष्टांत दिला ज्ञानोबरायनं सुद्धा अगोदर. ज्ञानोबराय म्हणतात, एखादी बाई असते कुलवान घराण्यातली बरं का. मोहन महाराज आता काम करा, नाही तर बस म्हणा माय नाही ध्यानात ओवी अशी आहे. ज्ञानोबराय म्हणतात की सुंदर आणि कुलीन घराण्यातली वधू असते, स्त्री असते, बाई असते, आपल्या सगळ्या कुटुंबाची ती काळजी घेत असते, नवऱ्या सगट. पण तिच्या कानावर एक दिवशी बातमी अशी आली की कोण्यातरी बाईचं नाव आपल्या नवऱ्याच्या पुढं दिसलं तिला. महाराज जीवच ठेवीत नाही. जगून काय करायचं. माझ्या घरात अवदासा घुसली. ज्ञानोबरायची भाषा आहे, ऐका. तुम्हाला पटली कळली तर बघा. ज्ञानोबराय म्हणतात, जिया उत्तम कुळीचिया होती. बरोबर आहे. ज्या कुलवान बाया असतात, गुण लावण्य अति गुणवान, लावण्यवान, सुंदर, अतिशय सुंदर असतात, कुलवान घराण्यातले असतात. मायाबापाच्या नावासाठी बाया म्हणतात सुद्धा बरं का. नवऱ्याला बोलताना टोमणे मारताना बाया म्हणतात, मायबापाचं नाव सांभाळायसाठी तुमच्या घरी राहिले, दुसरी असती तर गेली असती नाकाला चुना लावून. विठ्ठल आणि हे खरं आहे बरं का. बाई, प्रत्येक बाई
नवऱ्याच्या घरी असह्य वेदना सहन करील, पण कशासाठी करते? स्वतःच्या नावलौकिकासाठी नाही, तर मायबापाचं नाव सांभाळायसाठी. आता ऐका ओवी. जिया उत्तम कुळीची होती गुणलावण्य आधी, त्या बाया तिया अनिकिते न साहती सुतेजपणे. अनिकिते म्हणजे दुसऱ्या बाईचं नाव आणि आपल्या मालकाच्या शेजारी. अरे होट म्हणले, जीव सोडून देते बाई, जगायचं कशाला, हे का नाही. आता त्याच्या पुढे का मागे महाराज मोहन महाराज ओवी की अगोदर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कुलवान बाई होती. कुलवान, त्या बाईचं नाव आहे वीरश्री. अर्जुन म्हणला देवा पटकन रथ हाका आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. ही बाईच आहे, पण कोण आहे? वृत्तीचं नाव काय आहे? ह्या वृत्तीचं वीरवृत्ती. ठीक आहे. तिने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याच्या अगोदरच अनध्यानात विठ्ठल विठ्ठल. काय बिघाड झाला, काय बिघाड झाला? अर्जुन वीरश्रीनं बोलणारा अर्जुन एकदम गळून कस काय गेला? किती गळाला सांगू का? आधी सांगतो तुम्हाला. अर्जुनानं पाहिले महाराज घरातलेच माणसं. अर्जुन म्हणला देवा हे मला तर काय कशीच व्हावं लागलंय. झालं काय तुला? म्हणला हातातलं धनुष्य गळून पडलं, ते न धरतची निष्ठले नेनेची गा हातोनी पडिले. गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्था तुम भ्रमती वच मे मनः. इंद्रिय गलित गात्र झाले, हातपाय महाराज काम करीनात. असं झालं कशानं? अर्जुन म्हणतो देवा ज्याचे उपकार आहेत आमच्यावर, अरे ज्यांनी आम्हाला हाताला बोटाला धरून चालायला शिकवलं, ज्याने आम्हाला खांद्यावर घेऊन हे का नाही नाना प्रकारचे लाड पुरवले, असे भीष्म पितामहासारखे माणसं, अरे ज्यांनी आम्हाला वर देऊन, ज्यांनी आम्हाला धनुर्विद्येचं दान देऊन लहानाचं मोठं केलं, आणि कोणालाही मारायची जी ताकद आहे ना माझ्या बाहूमध्ये, ही बाहूतली ताकद केवळ आणि केवळ द्रोणाचार्याची आहे. आणि त्या द्रोणाला मारायचं तू सांगतोस देवा, तुला लाज कशी वाटत नाही? अर्जुनानं लाज काढली. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची भाषा आहे महाराज. सगळा अवमेळ झाला अर्जुनाचा. ते मोबाईल असतो ना, आता अलीकडे मोबाईल एकदमच काहीच आपल्याला सहकार्य करीत नाही. त्याला काय म्हणते रे? हँग. तसं अर्जुनाचं डोकं हँग झालं. अर्जुन काहीच बोलाना, काहीच झालं वळवळ. मी मगाशी म्हणलं ना तुम्हाला, लय चरा बोलत होतं रे. आता काय झालं तुला? असंच झालं ना अर्जुनाचं महाराज. अर्जुनाचं डोकं हँग झालं. पण अर्जुन देवाला म्हणायला, देवा बरं जाऊ दे, आम्ही येडे रताळे येतं, पण तुला तरी कळायला पाहिजे. ये लाजसीना महाघोरी कर्मे सुता. अरे पाप तुला वाटत नाही, तुला दिसत नाही, हे पाप होईल ना रे. या कौरवादे वधावे. अर्जुनाची भाषा आहे महाराज. आता तर उच्चांक गाठला अर्जुनाने. मग जर कौरव मारायसारखे होते आहेत, तर मग युधिष्ठिराधिका का न वधावे? हे तरी आमचे भाऊच आहेत. हे तरी कोण आहेत? हे दुश्मन आहेत काय? कौरव कोण आहेत? दुर्योधन कोण आहे? भाऊ आहे. मग जर कौरव दुष्ट म्हणून मारायचे, कौरव युद्धासाठी आले म्हणून मारायचे, तर मग यायला का म्हणजे जिवंत ठेवायचं? अर्जुन असे मोठ्या मोठ्या गोष्टी हाणू लागला. देव म्हणले तुला झालंय काय नेमकं? ते म्हणले देवा जेथीची या कृपाला हि जे वरू, तेथेच म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणतो देवा मला भस्माशाल्याच्या भस्मासुराच्या लाईनीत बसितो का काय? कशानं झालं? ज्ञानोबराय म्हणतात त्याला छोटंसं कारण घडलं. पहिली जी वीरवृत्ती नावाची स्त्री अर्जुनाच्या हृदयात होती, ती अपमान झाला तिचा. कसं काय अपमान झाला? दुसरी बाई पाहिली तिनं. कोणती बाई पाहिली? अर्जुनाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. आणि दया निर्माण झाली की ज्या अंतःकरणात दया निर्माण होते, त्या अंतःकरणातून वीरवृत्ती निघून जाते. विठ्ठल विठ्ठल. काही भाविक भक्त महाराजाला भेटले. म्हणले महाराज तुम्ही वीरवृत्तीचं वर्णन सुंदर केलं म्हणले, त्याच्यामुळे झुंजार म्हणता होय. म्हणले बरोबर आहे, पण आमचा प्रश्न आहे
हे वीर वैष्णव झुंजार आहेत खरे, पण हे झगडतात कोणासोबत? का शेजाऱ्या पाजाऱ्या संगच? कोणासंग झगडतात? रात्रंदिवस आम्हा, रात्रंदिवस आम्हा, युगाचा प्रसंग. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. कोणासंग लढतात? अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबारा म्हणतात, तुम्हाला वाटतं का आम्ही बसून खातो? नाही 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 नाही, अहो रात्रंदिवस आम्ही युद्ध करतो, हे का नाही? जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या संगी युद्ध आमचे सुरू. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. हे जे शत्रू आहेत, माणुसकीचे शत्रू आहेत महाराज, ते शत्रू कुठे आहेत? ते बाहेर नाहीत. हे माणुसकीचे शत्रू सगळे आतमध्ये घुसलेले आहेत, आतमध्ये घुसलेले आहेत. ह्या आतमधल्या शत्रूला, बाहेरच्या शत्रूला कोणी बी खटका दाबला, बटन दाबलं की मारून टाकेल. बाहेरचे शत्रू मारायला लय सोपे आहेत महाराज, पण आतले मारता येत नाही. हे पहा, बाई गरोदर आहे, आणि तिच्यावर एक आजारानं आकांत मांडला, आजारानं आघात केला. कोणता आजार झाला? ब्रेन ट्यूमर. हे दृष्टांत मी माझ्या पदरचं सांगायलो, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. गरोदर बाई आणि तिला झाला ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये गाठी तयार झाल्या. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात त्याच्यामध्ये गाठी तयार झाल्या, त्याला म्हणायचं मेंदूचा कॅन्सर. ब्रेन ट्यूमर नाव आहे, इंग्रजी नाव आहे. डॉक्टर पुढं पहिला प्रश्न, ब्रेन ट्यूमरवर उपचार करायला गेलं तर बाईच्या पोटातला गर्भ मरतो. किती अवघड आहे हे. बाहेरचे मी सांगून गेलो, बाहेरचे शत्रू बटन दाबलं की खलास, किंवा बंदुकीचा घोडा वळला की खलास, मरणा. त्याच्या संग दुसरं का मरणा एखादं. हे लई सोपं आहे महाराज. पण आतले ब्रेन ट्यूमर नीट करायचा का लेकरू जगवायचं, मग मोठा प्रश्नच आहे. मग डॉक्टर बोली तर घरातल्या माणसाला सह्या करा. कसे काय? ते म्हणले, हे पहा, ऑपरेशन करायचं असेल तर बाई मरू शकते. नाही नाही म्हणले डॉक्टर साहेब, लेकरू वाचवा. मग लेकरू वाचवायचं तर मग तिच्यावर ब्रेन ट्यूमरचं आपल्याला काय करावं लागतं? उपचार करावा लागतो, आणि त्याच्या गोळ्यानं गर्भपात होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि दोन्ही जगवायची डॉक्टरची हिंमत लागाना. लईच अवघड आहे महाराज. आतल्या दुखण्याला खूपच प्रसंग मोठा गंभीर आहे, कठीण आहे. मग आत म्हणले असे काय शत्रू आहेत बाबा? शत्रू क्रमांक 1, कामाची कोतवाल याने लागले बहुतासे. हरिहराची अकरू घेतो भय नाही त्याची. जमत
अंतःकरणातले जे शत्रू आहेत त्याच्यातला शत्रू क्रमांक 1 काम हा शत्रू आहे महाराज, प्रत्येकाचा शत्रू आहे. आणि त्या शत्रूंना तो शत्रू लेचाप्याचा नाही, लेचाप्याचा म्हणजे छटछुट शटर फटर हे त्याला प्रतिशब्द आहे. चिल्हर चालहर साधा सुद्धा शत्रू आहे काय काम. धडक मारली शंकरा काम साधन आहे महाराज. त्या कामानं काय काय दिवे लावले ऐकायचंय. भागवतामध्ये कथा आलेली आहे. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू धावे, पाराशरे केले काय भोगिली दिवा दुर्गंधा. दुर्गंधा म्हणजे मत्स्यगंधा. विठ्ठल नारद कसे होते म्हणजे मी चेहरा विचारायलो का नाही, ब्रह्मचारी होते. पण अशा नारदाला एक दिवशी त्या कामानं घोळ घातला म्हणून द्वारकेमध्ये आले एक दिवशी नारद महर्षी. काय म्हणले बाबा देवाचा संसार अजिबात संस्कार आहे. इतक्या बायका इतक्या बरं कायच करायचं असते देवाला. म्हणलं ते संसार देवाचा पाहिला आणि याला मनात इच्छा निर्माण झाली. धडक मारली नारदा केला रावणाचा चिंदा, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. त्या नारदाला जेव्हा धडक बसली कामाची महाराज देवाकडेच गेला डायरेक्ट. देवा तुला इतक्या बायका काय करायच्या रे. म्हणजे नारदा तुम्हाला लग्न करावं वाटायला काय. नाही तसं नाही पण उगं मनात आलं होतं. म्हणले मग असं करा ना, ज्या घरी मी नाही जा ना तुम्हाला घेऊन ती. बरं यानं झाला पाहिजे होता का बरं. होय नव्हतं झाला पाहिजे. पण नारदाला वाटलं इतक्या घरी कशाचा आला आहे. एखादं तर असेल ना रे शंकर महाराज, एखादं तरी असेल ना बिगर देवाचं. सकाळपासून महाराज रावसाहेब महाराज आंघोळ नाही काहीच नाही महाराज. सकाळी उठला गडी नारद घरोघर फेरी म्हणजे घरोघरी फेरी केली. कुठं गण लावतंय, कुठं आंघोळ झाली नेमकीच, कुठं देवपूजा चालली, कुठं लेकराला खेळीत आहे. देवच देव महाराज. अहो पारूक झाला 3 वाजले नारदाला आंघोळीचा पत्ता नाही. आणि म्हणलं देव म्हणला होता जिथं नाही तिथून घेऊन जा. मी येड्यानं कशाला नादी लागावं बरं. घरोघर फिरलो पण काही मेळ बसला नाही. मग नारद महर्षी तिकडून तिकडंच एका कोपऱ्याला गावाच्या बाहेर निघाल्यावर वाटलं. ते म्हणले आता राहिलेले घरं द्या सोडून. तिकडून तिकडंच जंगलाचा रस्ता धरला. जंगलात गेले म्हणले आता इथं पाणी दिसतं गड्या, डुबकी हाणाव, बाहेर यावं, कपडे घालाव, चाले आपले श्रीमन्नारायण. पाण्यात डुबकी मारली महाराज. मनात अंगात पिंडात सगळं काय भिनलेलं होतं, कामाचं जहर भरलेलं होतं. जसे आत गेले नारद महर्षी तर नथ घालूनच बाहेर पडले. नारद की तो भई नारदी ऐसी नौबद गाजी. है ना नारदाची कोण झाली नारदी. आणि भगवंतानं असं विचित्र रूप घेतलं भिल्लाचं आणि त्या नारदी संग संसार केला. भळ 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 1-2 नाही 60 पोरे झाली त्याला. विठ्ठल नाथ महाराजाचं एक भारुड आहे. नाथ महाराजाने भूत ही संज्ञा दिली त्या भारुडामध्ये कामाला. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई.
चला त्याच्या बापाकडे जाऊ आपण. वेदार्थाचा गोवा कन्या विलास, वेदार्थाचा गोवा कन्या विलास, असा काम आहे महाराज. बलवान आहे काम. मला वाटतं परवाच्या महाराजांनी सांगितलं होतं, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि करशती. विद्वानाला सुद्धा ते सहज धाब्यावर घेऊन जातात. आज विद्वान तर लय न्यायला सोपे हो. म्हणून कामाजी कोतवालयाने नाडविले भोवताशी, नागविले भोवताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. अशा पद्धतीने नाथ महाराजाचं ते अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, एकटा कामच आहे का अंतकरणात नाही. क्रोधाजी फौजदार तोही साह्य झाला त्यासी. जोहार मायबाप जोहार कायापुरीचा. अशा पद्धतीने अंतकरणामध्ये एकच शत्रू नाही, अनंत शत्रू आहे. त्याच्यातला पहिला आपण काम नंबर 2 क्रोध आहे. क्रोध आहे महाराज, क्रोध आहे. चांगले दिसणारे माणसं, मोठ्या मोठ्या माळा घालणारी माणसं सुद्धा एखाद्या वेळेस असा तोल जातो त्यांचा भसाभस काही बी बोलतात. याला कारण आहे त्यांचा दोष नाही महाराज, त्यांचा दोष नाही. काय आहे, शरीरामध्येही शत्रू आहेत, प्रत्येकाचे आहेत. आणि हे आहेत 6 जण, एक नाही. आता एकदम आकडा सांगितलं तुम्हाला बरं वाटेल जरा. एकदम आकडा तुम्ही म्हणता आणि एकालाच जर 11:15 झाले तर अजून किती आहेत काय माहीत बा, म्हणून आकडा सांगून टाकला. 6 शत्रू आहेत, 6. आणि वैष्णव कोणाला म्हणायचं की ज्यानं 6वर विजय मिळवला. विठ्ठल विठ्ठल. शरीरामध्ये आहेत 6, प्रत्येक हृदयामध्ये या 6 उर्मी आहेत. त्याची नावं ऐका एकदा. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे 6 शत्रू आहेत बरं का शरीरामध्ये. आणि शरीरामधल्या या 6 शत्रूला आपले वैरी समजावं माणसानं. ज्यानं वैरी समजले नाही, ज्यानं मित्र समजले, त्याचा काटा काढला ह्या 6 जणांनी. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा यायला वैरी समजित होतो, पण आम्ही याच्यातले 2 वैरी आशियाकडून बांधून टाकले, दोस्तच केले डायरेक्ट. काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. आम्ही आता त्याचे मालक झालो. ते चराचरा बोलत नाहीत, कोणा कधी त्रास देत नाहीत. आम्ही कीर्तनात बसलो तरी आमच्या मनात काही हालचाल ते आता वळवळ करू शकत नाहीत. अशा पद्धतीचे संत असतात, अशा पद्धतीचे वारकरी असतात. आणि अशा पद्धतीचे आमचे जोग महाराज होते. महाराज हो,
तुकोबराय म्हणतात असे जे वीर वैष्णव असतात ते झुंजार असतात आणि अशा झुंजार वारकऱ्यालाच दुसरं लक्षण सांगितलं उत्तरार्धामध्ये पाप पुण्यांगी नातळे त्या. जोग महाराज ते त्र्यंबकला कोणता कुंड आहे ते तिथं डुबकी मारावं लागते. कुशावर्त. कुशावर्ताच्या कुंडामध्ये अनेक लोक एका वेळेला डुबक्या मारतात बरं का. बामणं काठावरच बसलेले असतात. घ्या पाणी, लावा डोळ्याला पाणी. मना मम आत्मना सहकुटुंबानां द्विपद चतुष्पद. म्हणजे सगळ्या लेकरं बाळ गोरं ढोरं गुरं सगळ्याला सुखी ठेवा आणि काय यायच्या हातून पाप झालेले असेल तर सोडा संकल्पन द्या मला कचून दाक्षाना. जोग महाराज गेले होते एकदा रावसाहेब महाराज कुशीवर्ताला. जाऊ नाही का? जावं, आपण बी जावं, तीर्थक्षेत्र आहे. निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं आणि म्हणले लोक म्हणतात बाबा कुशीवर्ताला स्नान केलं पाहिजे. महाराजांना म्हणलेलं प्रमाण जोग महाराजांनी ऐकलं होतं बरं का. कोणाच्या माझ्या कीर्तनात नाही. महाराजाला माहीत होतं कुशीवर्ता करिता स्नान केलं पाहिजे म्हणून डुबकी मारली आणि वर आले की एक बामण म्हणला मना आत्मना ऐ म्हणले घात म्हणले याला डोळ्याला पाणी लाव त्याला डोळ्याला पाणी लाव. तो ह्याला बी जाई ना म्हणला कधी मध्ये. कशामुळं रे? घ्या पाणी हातातून सोडा पाणी संकल्प सोडा. म्हणले महाराज तसं नाही. इह जन्मनी जन्मजन्मनी तुम्हाला नाही कळायचं हे जन्म म्हणजे ह्या जन्मात मागच्या जन्मात जर झालं असलो पाप तर हट. अरे पठ्ठ्या याला जोग महाराज म्हणतात. कोणत्याच जन्मात पाप केलं नाही. इतकी ताकद कोणात आहे? वारकऱ्यामध्ये वैष्णवामध्ये आहे. म्हणून पाप पुण्य अंगी नातळे पाप पुण्य अंगी नातळे. आता सगळ्यांनी डोळे टावकारले बरं का. पहिल्याने एकदा टावकारले होते. तिसऱ्या चरणात आले महाराज पण तो गुलका बसला सगळ्याला. 10च वाजले म्हणले तिसऱ्या चरणात आले. अजून घंटा घालणारे पण आता विठोबा रुक्मा झाल्यावर सगळ्यांनी डोळे टावकारले. म्हणले आता आलं आकाराला. कारण 10च मिनटं बाकी राहिले. आता कौरव बोलून बोलून बोलून. पण तुम्ही मला सांगा बरं पहिलंच चरण झालं होय रावसाहेब मला? पहिलंच झालं ना. आणि तिसरं एक झालं. तिसरं म्हणजे त्याला नुसता स्पर्श केला. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की का त्यांना पाप पुण्य लागत नाही. ऐका एक माणूस म्हणला महाराज आम्हाला पाप लागत नाही हे पटलं राव
पण पुण्य कसं काय लागत नाही, पुण्य लागत नाही म्हणलं रे करायचं कशाला. पहिली मज पाटील हे कर पंक्तीन हे थाटण माटण महाराज. हां पंक्ती करणारा तर म्हणतो हो दाजी उद्या या ना डाळगावला. काय बाबा उद्या मपली पंगत हे. मग एवढ्या प्रेमानं माणसं पंक्ती घालतात. कष्टानं सायासानं वारकरी जीवावं आपल्या इथं. आणि पुण्य लागत नसेल तर मग कशाला भजनं करायचे असं काहीची धारणा असते. पण तुकोबराय म्हणतात आपल्यात एक मन आहे पहा, मराठी भाषेमध्ये आहे, खेड्यामध्येच आहे. ह्या पहा एकदा भडकलं का मग ओलं बी जळत आहे आणि वाळलं बी जळत नारायण महाराजाचं. तुकाराम म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्यांगा. याचे कारण दोन आहेत बरं का. ही फलश्रुती आहे पण कारण सांगताना शास्त्रामध्ये दोन सांगितले. हे दोन्ही गोष्टी घडायला कारणीभूत दोन पदार्थ आहेत, दोन कारण सांगितले याच्यामध्ये. पहिलं आहे ज्ञान. ज्या सद्भक्ताला ज्या हृदयाला ज्ञान प्राप्त झालं त्याच्यामध्ये पाप पुण्य राहत नाही म्हणून लागून येतो पाप पुण्य अंगा. आणि दुसरं कारण आहे नामामध्ये इतकी ताकद आहे महाराज. हो ते काय म्हणलं तर आपलं मी एक उदाहरण सांगत होतो, मध्येच प्रमाण दिलं महाराजांनी. उदाहरण असं होतं एकदा भडकलं का म्हणले अग्नी मग ओलं बी जळत आहे आणि वाळलं बी जळत आहे. ओलं जळत आहे म्हणजे पुण्य बी जळत आहे आणि पाप बी जळत आहे, कारण अग्नीचा आहे तो. मग महाराज म्हणतात ना आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे दोन अर्थानं शब्द आला बरं का. अग्निरूप म्हणजे ज्ञानस्वरूप म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त झालो आणि अग्निरूप म्हणजे नामरूप झालो. तो का म्हणे तेथे काय म्हणतात तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तुका म्हणे देवभक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. अशा पद्धतीची क्रांती झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पाप पुण्य लागत नाही म्हणून महाराज म्हणतात पाप पुण्य अंगी नातळे. त्या चिटकतच नाही पाप बी नाही पुण्य बी नाही. मग कशामुळं बा त्याचं उत्तर दुसऱ्याच्या
कारण सांगितलं महाराजांनी. का पाप पुण्य चिटकत नाही तर आसनी गोविंद, शयनी गोविंद, मनामध्ये सारखा गोविंद, गोविंद त्या मनी बैसलासे. अनेक अभंगामध्ये हे कडवं आलेलं आहे बरं का. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग जागृती स्वप्नी, पांडुरंग. जिकडे तिकडे भगवान भगवान. बसले मांडी घालून तरी भजन गोविंदाचं, गोविंदासनी. झोपले तरी गोविंद. निजल्याने गाता उभा नारायण, देवाचं नामस्मरण. आणि मनामध्ये सारखा टाहो फोडलेला भगवंताच्या नामाचा. असं जर त्यांचं कार्य असेल तर याला म्हणायचं वैष्णवाचे हे लक्षण आहेत. एक लक्षण सांगायचं राहून गेलं. कदाचित कोणाचा प्रश्न असेल, आंतरबाह्य जग आणि मन. मनातले तुम्ही सगळे 6 वैरी सांगितले, पण जगातले वैरी राहिले सांगायचे बाहेरचे. तर बाहेरचे वैरी एका मिनिटात सांगतो. बाहेरचे वैरी म्हणजे हे सगळं जगच. याच्यामध्ये 2 तऱ्हेचे लोक आहेत. कोणी स्तुती करतं, कोणी निंदा करतं. तर महाराजांनी एका अभंगात सगळ्याला संताला धन्यवाद दिले आणि सगळ्या संताला सांगितलं की असू द्या असू द्या. आपले टिंगल करणारे लोक आहेत का, बापा बापा पाहिजेतच असो वायशे खळफार आम्हा तयाचे उपकार. करीती पातकाची धुनी मोलने घेता साबणी. मग हे निंदा करणारे माणसं आमचे शत्रू आहेत. तुकोबाराय म्हणतात शत्रू नाही ते पण मित्रच आहेत बरं का. मग शत्रू समजायचे तर समजा, पण कोणाला समजा निंदा करणाऱ्याला नाही तर स्तुती करणाऱ्याला. कारण स्तुती करणारा नंबर 1चा शत्रू आहे. त्यानं स्तुती केली की आपण फुकतो, त्यानं स्तुती केली की आपण निंदा केली की आपण लवतो. थेंबे विरे वारेने शोके चिखलू जैसा. ज्ञानोबराय म्हणतात पाण्याचा थेंब पडला, गाडी रस्त्यातले खडे असतात ना लय निबर, मग 2-4 थेंब पडले की नरम, आणि दुसऱ्या दिवशी वाहटूळ सुटली की झाले पुन्हा तितकेच निबर. असले संत नसतात. मग कसे असतात, किती स्तुती करा त्याच्यावर परिणाम होत नाही, किती निंदा करा ते भजन सोडी. निंदा मोटकी ऐकी कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारेनी शोके चिखलू जैसा. हे संताचं लक्षण आहे का अभक्ताचं? अभक्ताचं. पण संत तसे नसतात. कोणी निंदा करा, कोणी स्तुती करा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोहिताचा धंदा. आता वेळ नसल्यामुळं प्रमाण बंद बरं का. 11:03 झाले. मग या 2 कडव्यामध्ये वैष्णवाचे अंतरंग लक्षणं आणि पुढच्या 2 कडव्यामध्ये बाह्य लक्षणं सांगितले. त्याच्यातले आपण 3ऱ्या कडव्यातले लक्षणं पाहिले. आता एकच कडवं राहिलं म्हणजे झालं आपलं कीर्तन. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये